धुळे जिल्ह्यात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला एलसीबीला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल 3,10,000 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे संशयितांवर पाळत ठेवण्यात आली. दरम्यान पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स मागे संशयास्पद हालचाल करणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यांची नावं शाहिद अकबर शेख वय 26 राहणार मालेगाव व शेख मोहसिन शेख रहीम वय 26 राहणार रसुली मशिदीनगर बस्ती क्रमांक 1 मालेगाव जिल्हा नाशिक अशी असल्याचं निष्पन्न झालंय. कसून चौकशी दरम्यान आरोपींनी धुळे व मालेगाव परिसरातून दुचाकी चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत हिरो स्प्लेंडर, शाईन, पल्सर, पॅशन, केटीएम, ड्यूक, यामाहा R15 अशा विविध कंपनीच्या एकूण 8 मोटरसायकली जप्त केल्यात. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 3,10,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणातील काही दुचाकी चोरीचे गुन्हे धुळे येथील आझादनगर पोलीस ठाणे तसेच मालेगाव जिल्हा नाशिक पोलीस ठाणे येथे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर.